ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्म वर्णन भाग 7वा. ओव्या आहेत 895 ते 902. ज्ञानदेवाने ज्ञेय वस्तू जे परब्रह्म त्याचे अन्वयानं वर्णन केल्यावर ते त्याचे व्यतिरेकाने वर्णन करत आहेत. परी रवेपणा माझी वडे, तव रवा ऐसे आवडे, वाचुनी सोने सांगडे, सोनया जेवी. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे ते व्यतिरेक दृष्टांताने दाखवतात. परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा आहे असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने असणारे सोने हे जे सोन्यासारखेच आहे. पैगा वोघूची वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा, वन्नी झाला लोखंडा, लोहन विकी. हे मित्र अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाकारे वेटाळे, तेथ नभगमे वाटोळे, मठी तरी चौफळे आये दिसे. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. तरी ते अवकाश जैसे, नोही जतीची का आकाशे, जे विकार होऊनी तैसे, विकारी नोही. परंतु आकाश हे जसे ते अवकाश झाले नाही, म्हणजे घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी झाली नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार म्हणजे मनादी इंद्रिये अथवा सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही. मन मुख्य इंद्रिया, सत्वादी गुणायया, सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वराजादी गुणांसारखे असल्याचे वरून वरून दिसते खरे. पै गोळाची गोडी, नोहे बांधाया सांगडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ. परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये हे खरोखर नाहीत. अगा क्षीराची ये दशे, घृत क्षीराकारे असे, परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वज. हे कपिध्वज अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते. तैसे जे इये विकारी, विकार नोहे अवधारी, पै आकारा नाम भोवरी, येर सोने ते सोने. त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे. येथे ज्ञानदेवाने परब्रह्माचे अवकाश, तंतू, पाण्यातील रस, दिव्यातील तेज, कापरातील सुगंध, सोन्याच्या तुकड्यातील सोनं वगैरे दृष्टांतांनी परब्रह्मात सर्वांना कसं व्यापून आहे ते अन्वयानं सांगितलं. पण याचा अर्थ असा नाही की तो तुकडा म्हणजे सर्व सोने आहे. त्या सर्व सोन्यापैकी एक तुकडा आकाराला आला, त्याला बुगडी, पाटली, बांगडी वगैरे पैकी एखादं नाव प्राप्त झालं. तो तुकडा सोने आहेच, पण त्यालाही व्यापून सोने आणखी राहिलेलेच आहे. पाणी ओघात पडलं की जमिनीला जसा उतार असेल त्याप्रमाणे वेडे वाकडं वाहताना दिसतं, पण म्हणून पाण्यात वाकडे पण आहे का? ते तर सरळच आहे. पुढचा दृष्टांत आहे आकाशाचा. आकाश सर्व वस्तूने व्यापून आहे. ते घटात असतं तेव्हा घटाकाश होतं, मठात असतं तेव्हा मठाकाश होतं. घटात असले की ते वाटोळे वाटते, मठात आलं की ते चौकोनी वाटतं. मठ आणि घट या बाह्य उपाधीमुळे त्याला तसे आकार आल्यासारखे वाटतात. ते विकारी आहे असं वाटतं, पण ते वस्तुतः अविकारी आहे. त्याप्रमाणे परब्रह्म सुद्धा इंद्रियांच्या आकारानं विकारी आहे असं वाटतं, पण ते विकारी नाही. परब्रह्मच मनासहित सर्व इंद्रिय, सत्वराजादी गुण यांच्या आकाराने आकाराला येते, पण म्हणून ते आकार म्हणजेच परब्रह्म अशी कोणी कल्पना करेल तर ती चुकीची आहे. गुळाच्या ढेपेप्रमाणे गुळाच्या गोडीलाही आकार येतो, पण म्हणून ढेपेचा आकार म्हणजे काही गोडी नाही. तसेच इंद्रियादी मध्ये ब्रह्मवस्तू आहे, पण इंद्रिये म्हणजे ब्रह्म नाही. दुधामध्ये प्रत्येक कणात तूप असतं. ते विशिष्ट पद्धतीने दुधापासून वेगळेही करता येतं, पण दुधात असतं तेव्हा ते दुधाच्या आकारानं असतं. पण दुधात तूप असूनही दुधाला तूप हे नाव देता येत नाही.
एकूण निष्कर्ष असा की ब्रह्म हे जरी विकारात दिसून येत असलं तरी विकार म्हणजे ब्रह्म नाही. हाच निष्कर्ष ज्ञानदेव पुढे आणखी दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.